कसं करायचं तुम्हाला बेसिक कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर लागतील. विदाऊट वेबसाईट, विदाऊट गुगलचा प्रॉडक्ट तुम्ही कोणताच गुगल ॲड रन नाही करू शकत. करू शकतात का नाही? ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे वेअर ॲडव्हर्टायझर बिड फॉर रँकिंग देअर वेबसाईट. मी गुगलवरती NMD सर्च केलं, हा एक कीवर्ड आहे. मी गुगलवरती 2 BHK सर्च केलं, हा एक कीवर्ड आहे. तर कीवर्डला रँकिंग करण्यासाठी सर्च ॲड वापरली जाते. आणि जर तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेस बद्दलची इन्फॉर्मेशन डिस्टर्ब पद्धतीने जर तुम्हाला कोणत्या प्लॅटफॉर्मवरती शो करायची असेल तर त्याला डिस्प्ले ॲडव्हर्टाइजमेंट बोलतात. मग त्याचे 5 टाईप्स असतात गुगल ॲडचे. कोणते? सर्च ॲड, डिस्प्ले ॲड, व्हिडिओ ॲड, ॲप प्रमोशन अँड शॉपिंग ॲड. हां, तर आता सर्च ॲड बद्दलच विचार करा. मी इथं फक्त गुगलचं लॉग इन केलंय आणि सर्च केलं नाही, मला ॲड दिसेल का? नाही दिसणार. मी इथं काय केलं, मुंबई सर्च केलं, MU एंटर केलं. मुंबई बद्दलच इन्फॉर्मेशन आली का काश्मीर बद्दल इन्फॉर्मेशन आली? मुंबई बद्दल. हे सर्च इंजिन कोणतं आहे? गुगलचं. याहूचं आहे साईडला. मग इथं जर मी टाकलं 2 BHK फ्लॅट, इथं पण मला काय करणार आहे? रिझल्टच दिसणार आहे. दिसले का? दिसले का? आणि तिकडे पण रिझल्टच दिसणार. इथं मी जर मला एखाद्या माणसाबद्दल किंवा माझ्याबद्दल इन्फॉर्मेशन सर्च करायची NMD प्रायव्हेट लिमिटेड, इथं मॅप दिसेल का? नाही दिसणार. NMD बद्दल इन्फॉर्मेशन दिसते, सर्व्हिसेस दिसतात, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसणार आहे. YouTube पण दिसते, बाकीच्या गोष्टी दिसतात. पण इथं तुम्हाला मॅप दिसला का? म्हणजे ते लोकल SEOचं अकाउंट दिसलं का? जसं तुम्ही गुगलवरती काय सर्च केलं, तुम्ही मॅप इथं गुगलचं गुगलवर आहे कसं दिसणार याच्यामध्ये याहूवरती का दिसतं? इथं बघा, मी सेमच गोष्ट सर्च करतोय NMD प्रायव्हेट लिमिटेड, तर इथं तुम्हाला मॅप दिसतोय. हे बघा लगेच काय झालं, रिव्ह्यू रेटिंग आणि मॅप दिसला. तर हे का दिसलं? आणि गुगलचं ऍप्लिकेशन आहे ना तो. तर हे लोकल SEO जे असतं हे मॅप थ्रू दिसतं. टू मेक विजिबल बिझनेस ऑन गुगल, म्हणजे मॅपला प्रमोट करतं. मॅप हा गुगल माय बिझनेस म्हणजे गुगलचा आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसते. याहूवरती ही इन्फॉर्मेशन दिसत नाही. पण याहूवरती पण ऍड दिसतात. समजलं का? जर आपण कोणता कीवर्ड टाकला आणि तिथे जर कोणी ऍड रन केली, प्रोसिजर सगळ्यांची सेमच आहे. जर तुम्ही याहूवरती गेलात तर तुम्हाला इथं काय टाकायचंय, फक्त जसं आपण गुगलचं ऍड रन केलं तसंच काय करायचंय, YAHOO ऍड, एवढंच करायचंय. दिसतंय? ऑनलाईन ऍड ऑनलाईन ऍड सोल्युशन. AC कमी करा, हा वाढवा टेम्परेचर. असंच केलं होतं आपण. ह्याला पण एक ईमेल ID लागेल तुम्हाला. समजलं का? दुसरं गुगल ऍडचं रन केलं होतं. कोणाचं अकाउंट ओपन केलं होतं आपण? मुजीबचं केलं होतं. ही स्टेप जर तुम्हाला समजली तरच तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजतील, अदरवाईज तुम्हाला समजणार नाही. कुठं मुजीबचं अकाउंट लॉग इन केलंय तुम्ही? कोणत्या ह्याच्यावरती? कुठं केलं? ठीक आहे, परत आपण चालू करू शकतो. इथं जायचं, ऍड. का क्लोज केलं तुम्ही? साइन इन करायचं. सांगा, मुजीब MUJEEBSHAIK 33 3 वेळा 3 ना? तुला दिसतंय का मोबाईल मध्ये बरोबर टाकलंय का? चेक करायचं. हे जर समोरचं @gmail नाही टाकलं तरी चालतं. लॉग इन करताना नेक्स्ट करायचं. पासवर्ड सांगा, पर्सनल सांगणार. मुजीब 313 EM कॅपिटल आहे का? मुजीब 313 यस हॅशटॅग मोठा यस. मुजीब 313 P का B आहे? B JEE हा JEEB 313 मोठा यस हॅशटॅग. झालं.
सगळ्यांनी लक्षात ठेवा. आपल्याला झालं. काय करायचं? नो थँक्स का आय एम इन करायचं. झालं का? त्याचं नॉमिनी सिग्नेचर करायचं का? त्याला नाव ठेवायचं, नवीन नाव ठेवायचं, पाळसं घालायचं त्याचं. आता काय करायचं? गुगल वरती जायचं आणि आपण काय शिकतोय तू सांग. गुगल ऍड ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे, तर गुगल टाकायचं. काय टाकायचं? गुगल. एकदम लहान मुलांसारखं शिकवणार आहे मी. आणि इथं काय आलं? गुगलनीच गुगलची ऍड रन केली. म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे. 67% लोक कोणता पण प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जर विकत घ्यायचे असेल तर गुगल वरती ज्या पेड ऍड असतात ना, गुगल ऍड जिथे लिहिलेलं असतं तिथेच क्लिक करतात. 67%. म्हणजे इम्पॉर्टंट आहे का नाही इम्पॉर्टंट? तुम्ही का झोपून बसले? ते दिसतंय का वरती? त्याच्या मोबाईल मध्ये बघा, नाही तर माझ्या डोळ्यात बघा. गुगल ऍड क्लिक करायचं आणि साइन इन करायचं. झालं. आता काय म्हणताय हे? यांनी ऑलरेडी ही प्रोसेस करून दाखवली तुम्हाला. मग तेच जर मी शिकवलं तर काय फायदा आहे का? नाही. मग काय करायचं? तुम्हाला आता अजून नवीन अकाउंट क्रिएट करायचंय. आता बघा, मी तुमचा D2H आणला किंवा तुम्ही एक टाटा स्काय आणला आणि तुमच्या भावाने पण आणला, तर दोघांचा कस्टमर आयडी एकच असेल का वेगवेगळा असेल? वेगवेगळा. मग आता ह्यांनी अकाउंट क्रिएट केले, हे त्यांच्या पद्धतीने पेमेंट करतील. पण तुम्हाला जर नवीन अकाउंट क्रिएट करायचं असेल तर तुम्ही काय करणार? डायरेक्ट इथं ऍड अकाउंटचं ऑप्शन येतं, पण पहिल्यांदा एक अकाउंट तुम्हाला काय करावं लागतं? क्रिएट करावंच लागतं. मी हे अकाउंट डिलीट पण करू शकतो. परत साइन इन केलं. ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा नवीन ईमेल आयडी लॉग इन करणार त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा न्यू गुगल ऍड अकाउंट आणि स्विच गुगल ऍड अकाउंट या दोघांमध्ये काय फरक आहे? स्विच म्हणजे तुम्हाला ईमेल आयडी नवीन टाकायचा. इथं नवीन ईमेल आयडी नाही, तुम्हाला लॉग इन करण्यासाठी ऑप्शन येईल. समजलं? आणि न्यू गुगल ऍड अकाउंट म्हणजे तुम्हाला नवीन गुगल ऍड ओपन. मग जर सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं, नवीन गुगल ऍड अकाउंट काय? नवीन म्हणजे आता नवीन क्रिएट करणं. मग एका ईमेल वरती किती गुगल ऍड अकाउंट क्रिएट करू शकतो? एका माणसाला किती मुलं होऊ शकतात? किती पण, जोपर्यंत त्याचा स्टॅमिना आहे तोपर्यंत. तसंच आहे की तुम्हाला काय गुगल ऍड अकाउंट किती होऊ शकतात एका ईमेल वरती? मल्टिपल होऊ शकतात. मग आपण पहिलं क्रिएट करू. पहिलं अकाउंट क्रिएट करणं अवघड असतं, त्याच्यामुळे त्याला लक्षपूर्वक द्या. एवढं जर नाही समजलं तर बाकीच्या मग गोष्टी ऑटोमॅटिक होतात. क्रिएटिव्हवर फर्स्ट कॅम्पेन काय करायचं? आता इथं काय येतंय ऑप्शन? तुम्हाला तुमच्या बिझनेसचं नाव टाकायचं. काय पण टाका तुम्ही. काय टाकायचंय? NMD फॅशन. नंतर काय टाकायचं? वेबसाईट. तुमच्याकडे वेबसाईट नाहीये, गुगल माय बिझनेस, गुगलचा प्रॉडक्ट टाका, युट्यूबची लिंक टाका, नाहीतर मग काय टाका? गुगल वरती जाऊन कोणाची पण वेबसाईट कॉपी करून टाका. यांची वेबसाईट टाकली आपण. चांगली वाटते का वेबसाईट? आता एंटर केलं. तुमच्याकडे ऍप असेल किंवा बिझनेसचं, हे माझ्याकडे वेबसाईट नाही, डायरेक्ट फोन नंबर टाकला तरी चालतो. काय झालं? आपण काय करतोय? गुगल माय बिझनेसचा गुगल ऍडचा अकाउंट क्रिएट करतोय किंवा गुगल कीवर्ड प्लॅनर टूल यूज करतो. आता इथं तुम्ही टाकली फॅशन, NMD फॅशन आणि टाकली लिंक आपण प्रायव्हेट. काय चालतं, काहीच नाही प्रॉब्लेम. मी तुम्हाला ते सांगितलं, एक गुगलचं प्रॉडक्ट दाखवायचं आहे तुम्हाला फक्त. तुम्ही फक्त दुसऱ्या फेसबुकची वगैरे काय टाकायचं नाही, आणि जरी नाही टाकलं ते तरी चालतं. आता इथे ह्या गोष्टी आल्यात, हे गुगलने AI पद्धतीने वापरलेले त्या वेबसाईटची इन्फॉर्मेशन डायरेक्ट इथं घेतं, पण मला नको येते. मग मी काय करणार? हे रिमूव्ह करणार सगळं. मला जे नको येते मी काय करतो? NMD कंपनी, NMD इनपुट, हे ऑटोमॅटिकली त्यांनी इंस्टाग्राम वगैरे त्यांचं फेच करून घेतलं. तुम्हाला ह्याचे डिस्क्रिप्शन नकोय? बॅक घ्या किंवा डायरेक्ट नेक्स्ट करा. तुम्हाला लिंक करायचंय युट्यूब, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द गुगलवरला 90 49 24. ऑटोमॅटिक मी टाकला का तरी ऑटोमॅटिकली आला. नंतर मोबाईल ऍप ऍड करायचंय, गुगल बिझनेस प्रोफाईल तुम्हाला ऍड करायचंय.
करायचं असेल तर करा, नेक्स्ट करा. दुसरं काय करायचंय, तुम्हाला काय करायचंय, म्हणजे आता इथून तुम्ही हे कशासाठी अकाउंट क्रिएट करताय? ऍड रन करण्यासाठी. गर्लफ्रेंडला दाखवण्यासाठी, ऍड रन करायसाठी. ऍड रन करण्यासाठी. मग ऍड रन करून तुम्हाला काय, तुमचं उद्दिष्ट काय आहे, तुमचं टार्गेट काय आहे? तुम्ही क्लासला येत आहे, कशासाठी येत आहे? शिकून काय करायचंय, काय करायचंय तुम्हाला? जॉब करायचा आहे, म्हणून तुम्ही इथे येत आहे. मग तसं तुम्ही गुगलचं ऍडचं अकाउंट क्रिएट केलंय, मग तुमचं उद्दिष्ट काय आहे? फक्त तुम्हाला फोन आले पाहिजे, फोन लीड आले पाहिजे का मेसेज आले पाहिजे, का ब्रँड अवेअरनेस करायचा आहे? तुमचं काय गोल आहे? ऍडव्हर्टाइजमेंट. आता ही ऍडव्हर्टाइजमेंट करतोय मी, तुम्हाला मुजीबला सांगितलं की मुजीब माझे जास्तीत जास्त ऍडमिशन झाले पाहिजे, मग मुजीब कोणती ऍड रन करेल? मग त्याला काही ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करायचा आहे. एखादा माणूस म्हणलं पाहिजे की माझे फक्त अवेअरनेसच करायचा आहे, मग तेव्हाच अवेअरनेस घ्यायचा. नुसतं जास्तीत जास्त पेज वरतीच व्ह्यू आले पाहिजे तर मग पेज व्ह्यू करा. जास्तीत जास्त परचेस झाले पाहिजे, परचेस करा. काय करायचंय, मला फोन आले पाहिजे, कोणता पण एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करा आणि नंतर काय करा. पण आता मी काय करतोय, नुसतं अकाउंटच क्रिएट करतोय. काय करतोय, मी अकाउंट क्रिएट करतोय. तर मग मी कशाला टाकू, हे गरज आहे का टाकायची? मला ऍड रन करायची का अकाउंट क्रिएट करायचंय? अकाउंट क्रिएट करायचंय, बरोबर आहे. स्किप करा. नंतर हे काय, सर्च ऍड रन करायची का व्हिडिओ ऍड रन करायची, स्किप करा. कारण आता माझ्या डोक्यात काय आहे, अकाउंट. म्हणजे जसं पहिल्यांदा तुम्ही काय करतात, आधी लग्न करतात, नंतर पोरं. तसं तुमचं टार्गेट काय आहे आत्ताच, अकाउंट क्रिएट करायचं. मग अकाउंट क्रिएट करायला हे टाकत बसायचं का? लिव्ह कॅम्पेन क्रिएशन करायचं, झालं. म्हणजे एवढ्या स्टेप पहिली पण स्टेप तुम्ही स्किप करू शकता. आता इथं काय करायचं, इंडिया टाकायचं, ऑटोमॅटिकली आलं. कारण का आलं ऑटोमॅटिकली हे, कारण तिथे ईमेल आयडी काय आहे, मुजीब शेख. मग त्यांनी ज्यावेळेस ईमेल आयडी टाकला तर त्या गुगलला सगळं समजलं, त्याची डेट ऑफ बर्थ किती आहे. कारण ईमेल आयडी क्रिएट करताना त्यांनी डेट ऑफ बर्थ आणि हे पण टाकलं असेल का नसेल टाकलं. मग तुम्हाला गुगल ऍडला काय करता येतं, एक कार्ड बघायचं ह्याच्यातलं कोणतं चालू आहे ते. झालं. आता इथं रुपीज, इंडियन रुपीज आलं का, त्याने ईमेल आयडी टाकला म्हणून त्याचं ऑटोमॅटिकली घेतलं ते. आरबीएलचं कोणतं कार्ड, प्लॅटिनम. झालं, ऑटोमॅटिकली त्याचं नाव आलं. इंडियामध्ये राहतो, ऑफर कोड आहे का तुमच्याकडे, काय नाही. आणि इथं पेमेंट मेथड, तुमचं नाव चेंज करायचंय का, पेमेंट प्रोफाईल नेम. मुजीब शेख नाव का आलं, मुजीब सांग बरं, कारण तुझं ईमेल आयडी काय आहे, मुजीब. आता पेमेंट मेथड, इथं काय येतंय, पोस्ट पे. पोस्ट म्हणजे काय, नंतर. हे कधीच नाही ठेवायचं. मग आपण जर कार्ड टाकलं तर आपल्याला बिल येईल, किंवा कार्डची जेवढी लिमिट आहे तेवढं पेमेंट. तर इथं प्रीपे करायचं. हे नीट लक्षात घ्या, पोस्ट पे आणि प्रीपे. प्री म्हणजे काय, पहिले आधी पैसे पे करा. आपण कसं त्या दिवशी 500 रुपये टाकत होतो फेसबुकला, जेवढं टाकलं ऍड अमाऊंट किती रुपये टाकायची, 500 रुपये. प्रीपेड म्हणजे कसं, प्रीपेड अकाउंट असतं ना, नंतर बिल येणार ते महिन्यानंतर, मग ते बिल किती पण येऊ शकतो तुम्हाला, जेवढं तुम्ही हे करा. मग इथं काय म्हणतंय, काय टाकणार इथं मग, पुणे, पुणे सिटी पण पुणे, पिन कोड नंबर बोल, कुठं राहतो तू, 003. आता ऍड पेमेंट कोणती पेमेंट मेथड करायची, क्रेडिट डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड का युपीआय आयडी.
स्टार्टिंगला युपीआय आयडीचं नाही येत, एकतर बँक ट्रान्सफर किंवा कार्ड नंबर टाका बरं ह्यावर सांगा तुम्ही नंबर. कार्ड नंबर 52 हां 52 52 20 20 12 12 68 68 64 64 10 10 10 10 07 07 10 31 10 31 31 CVV 8 8. 04. आता इथं लोक चूक काय करतात, अकाउंट कुणाचं आहे, माझं, आणि पेमेंटचं नाव काय आलं होतं ते त्याचं. मग इथं जर तुम्ही असं करत असाल तर तुम्हाला फ्युचरमध्ये सरकमव्हेंटलिंग एरर येते. सरकमव्हेंटलिंग एरर काय येते असं क्वेश्चन विचारते तुम्हाला इंटरव्ह्यूला गेल्यानंतर, किंवा तुम्ही पुढे गेल्यानंतर सरकमव्हेंटलिंग एरर सिस्टीम एरर असते, म्हणजे पेमेंटमुळे ते येतं. जर तुम्ही असं त्याचंच नाव ठेवलं असतं, माझं नंबर कार्ड टाकला असतं तर ते मग नवनाथ काय नाव आहे त्या कार्डवर, स्पेलिंग पण बघा, NAFE A ए परत आहे का, होय. मग ते नाव काय झालं. झालं झालं. मग इथं मास्टर कार्ड काय आलं, डिटेल टाकलं. कार्ड मास्टर कार्ड पोस्ट पेड आहे का प्रीपेड आहे. इथं बघा हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पोस्ट पे म्हणजे काय आधी का प्रीपेड म्हणजे आधी. प्रीपेड म्हणजे आधी. मग इथं काय करू, काय करू, हे जर चुकून जर तुमच्याकडून नवीन अकाउंट क्रिएट करताना जर असं राहिलं तर डायरेक्ट मला बिल येईल, जेवढी माझी लिमिट आहे ते सगळं पैसे डिडक्ट होतात. एकाने टाकलं होतं माझं कार्डची लिमिट होती 1,20,000 रुपये, मग बिल त्याच्यातून ऑटोमॅटिकली डिडक्ट झालं. तुम्ही एखादा कॅम्पेन रन केला, तुम्ही पॉज करता का, मग ते बिल येतं त्याचं. त्याच्यामुळे अकाउंट क्रिएट करतानाच स्टेप महत्वाची आहे, नाहीतर सगळे पैसे तुमचे बिल येईल. मग तुम्हाला किती अमाऊंट टाकायचं, पॉज केला मग नाही येत, पण ते कोणाला नाही लांबतात. कार्डाची जेवढी लिमिट आहे तेवढी तुमची लिमिट जाते. बिल येतं तुम्हाला नंतर. लाईट बिल कसं येतं, आधी येतं का नंतर येतं, नंतर येतं. प्रीपेड आणि पोस्टपेड कार्ड माहिती आहे तुम्हाला. आय ॲग्री टू द गुगल्स ॲड टर्म्स अँड कंडिशन. पर्सनलाइज गायडन्स पाहिजे का तुम्हाला, पाहिजे का, म्हणजे गुगलची टीम तुम्हाला कॉल करेल. येस, कोणत्या नंबरवरती कॉल करतील, तर मग मी इथं इंडिया टाकतो. कुठे इंडिया, खाली गेलो. ABCD आली म्हणजे सगळे येतात. इंडिया काय नंबर आहे तुझं सांग. 9764 पुढं 71 4141 4141 4141 दिसतंय का तुला खाली. सबमिट. CVV कोणाचा, माझा. किती, 804. ठीक आहे, व्हेरी गुड. आता हे सगळ्यात महत्वाचं, हे कार्ड आणलंय नवीन कशासाठी, ऍड रन करायला. पण हे कार्ड ई कॉम साठी त्याचे काय करावं लागतं, ओन करावं लागतं. ई कॉमर्स साठी ओके का, मग ई कॉम साठी ओके असेल तर पास येतं, हे डिडक्ट होईल, अदरवाईज डिडक्ट होणार नाही. झालं. आता मला ईमेल आयडी वरती किंवा कशावरती आलंय, नंबर 88च्या नंबरवरती मला एक OTP येईल. काय येईल, OTP का OTT नाही आला का, नाही आला कारण हे कार्ड आत्ताच आलंय आणि ते ऍक्टिव्हेट नाही केलं, म्हणून नसेल आला. आलाय का RBLचा गुगल ऍडचा, तिथे टाकून द्यायचं 24. किती मिनिटापर्यंत व्हॅलिड आहे, 5 मिनिटापर्यंत. 4469 झालं. किती सिंपल आहे. आता काय काय लोक म्हणतील, सर मग आम्हाला जर ऍड रन करायचे जर असतील, इथं काय सांगितलं त्यांनी बघा, अकाउंट वॉच क्रिएटेड, म्हणजे समजतं ना मला वॉच कधी वापरायचा आहे.
पण बघा मला मेसेज काय आला म्हणलं ना तुम्हाला, ते आधी ऑन करून घ्यावं लागतं तुम्हाला. हे बघा इथं बघा, ई कॉमर्स TX डिसेबल थँक्स गुगल सर्च डिक्लाइन. काय झालं? Decline. डिक्लाइन झालं. मग इथं जाऊन मला लॉग इन करावं लागेल आणि त्याची सेटिंग करून ऑन करावं लागेल. समजलं का? पण माझं आता बघा, तुम्ही जर डायरेक्ट सगळं डिटेल टाकलं असतं, नेक्स्ट केलं असतं आणि कॅन्सल केलं असतं तरी पण हे झालं असतं. म्हणजे तुम्हाला पैसे जरी न टाकता अकाउंट क्रिएट होतं, आणि जरी टाकलं पैसे आपण तरी काय होतं, परत रिटर्न पण घेता येतं. झालं. टेल अस अबाउट युअर ऑर्गनायझेशन. तुमच्या ऑर्गनायझेशन बद्दल सांगा, पण मला नाही सांगायचं. टेल अस अबाउट युअर ऑर्गनायझेशन. इज युअर ऑर्गनायझेशन ऍडव्हर्टायझिंग एजन्सी. आता इथं 2 टाईपचे अकाउंट असतात, सगळ्यांना समजते ना कोणते? एक म्हणजे एजन्सीचं अकाउंट आणि एक म्हणजे पर्सनल अकाउंट. मग तुम्हाला हे अकाउंट कशाचं म्हणजे काय बोलतात MSME एक अकाउंट तुम्ही तयार करू शकता. म्हणजे त्याला ऑथोराइज असतं एजन्सी, मार्केटिंग एजन्सीचं. मग मार्केटिंग एजन्सीमध्ये काय होतं, मी लिमिट जास्त दिली जाते आणि मी काय करतोय, माझ्याकडे क्लायंट येते, कोलते पाटील येईल, अवनी रियालिटी येईल किंवा सिनेक्राफ्ट येईल किंवा कोणत्या पण ब्रँडचे लोक माझ्याकडे येतील आणि मल्टिपल ब्रँड हॉटेलवाले येतील आणि ते एकाच अकाउंट मधून मी काय करू शकतो, 10-15 MSME अकाउंट केले तर तुम्हाला लिमिट येत नाही. जसं की एक मुजीब शेख आहे आणि त्याचा ईमेल ID त्याच्यावरती माझे किती पण लोकांचे अकाउंट क्रिएट होते. समजलं? पण जर त्यांनी पर्सनल केलं तर फक्त 10 ते 12च अकाउंट क्रिएट होतील. किती? 10 ते 12. मग आता इथं ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. नाहीतर गुगल कसं, आता फेसबुकचं कसं कोणी पण अकाउंट क्रिएट करतं, राहतं अहमदनगरला आणि लोकेशनवरती टाकतो पुणेमध्ये, असतं DY पाटील कॉलेजला आणि टाकतं काय COP कॉलेज, तरी ते व्हेरीफाय करतं का? नाही करत. फेसबुक करतं का? अजून कोणतं कार्ड राहिले? नाही करत. मग नाही केल्यानंतर मग काय होतं, मग त्याला वाटतं आता हे माणूस COP ला आहे तर ह्याला एवढे हुशार लोक ऍड दाखवलं पाहिजे फेसबुकला. मग ते चुकतं ना. एखादा माणूस, आता मी पुण्यात आहे आणि मुंबई टाकलं लोकेशन, तर मला ऍड कुठल्या लागतील? मुंबईचे दिसतील. मग मुंबईला मी काय परचेसच नाही करणार, कारण मी जातच नाही मुंबईला. त्याच्यामुळे ऍप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन असेल तर ऍप्रोप्रिएट ऍड दिसतात. त्याच्यामुळे गुगल काय करतं माहिती का, आधी तुमची डिटेल घेतो. मग तुमचं एजन्सीचं अकाउंट जर असेल तर तुम्हाला एजन्सीचं डॉक्युमेंट म्हणजे इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट लागेल, आणि जर पर्सनल असेल तर मग तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड. सगळ्यांना समजलं का? आणि ते तर सगळ्या लोकांकडे असतं. मग मी काय करू, पर्सनल करू का तुमचं करू? आणि हे कधी करायचं तुम्हाला, आता जरी नाही केलं ना तुम्ही तरी चालतं, 6 महिन्यापर्यंत तुमचं अकाउंट चालतं. पण 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन जर नाही केलं तर अकाउंट काय होतं, पॉज होतं किंवा ते तिथं वरती सांगतं की ऍडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन रिक्वायर्ड. ते कसं करायचंय हे पण मी तुम्हाला सांगेल नंतर. एजन्सीसाठी कॉर्पोरेशन काय लागतं डॉक्युमेंट? एजन्सीसाठी बघा, तुम्हाला इनकॉर्पोरेशन सर्टिफिकेट लागेल किंवा प्रोप्रायटर सर्टिफिकेट लागेल. नंतर तुम्हाला काय लागेल, अकाउंट डिटेल लागतील. नंतर ते ओनरचे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बाकीचे लाईट बिल, ॲग्रीमेंट लेटर, हे सगळ्या गोष्टी लागतात. ऑफिस आहे तर ते इथंच अपलोड करावं लागतं ऑनलाईन? हा, ऑनलाईनच अपलोड करायचं. प्रूफ ऑफ ऑर्गनायझेशन डॉक्युमेंट्स ॲज पर व्हेरिफिकेशन ॲज वेल. इथं काय ओनली ॲडव्हर्टायझर ओन ब्रँड अँड सब ब्रँड. त्याचं एकतर नाव लागेल, तुमच्या कंपनीचं काय ठेवतंय किंवा त्यासाठी, आणि तुमचं म्हणजे ओन नेम काय लागणार, माझं नाव मुजीब शेख आहे, मग मुजीब शेखचेच डॉक्युमेंट लागणार. म्हणजे आपण पर्सनल केलं 10 ते 12 पण अकाउंट क्रिएट करून हँडल करू शकतो. 10 पर्यंत. 10 पर्यंत. आणि आपलं पर्सनल नाही, पर्सनलचं 10 पर्यंत, आणि जर एजन्सीचं अकाउंट असेल तर किती पण करू शकतो. पर्सनल केलं त्यामुळे डॉक्युमेंट काय, फक्त पॅन कार्ड टाकावं. फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, जे नाव दिलंय ना तुमचं आता ऑर्गनायझेशनला. नाही टाकलं तर 6 महिन्यानंतर ते नाही टाकलं तर 6 महिन्यानंतर तुमचं अकाउंट पॉज होऊन जातं. त्याच्यामुळे ऍडव्हर्टायझर. मग इथं हू पेज फॉर युअर ऍड. आता बघा, मुजीबचं अकाउंट आहे पण पैसे कोण पे करतंय? मी करतोय. चालतंय का मग तसं? चालतंय. मग त्यासाठी काय आहे, नो एजन्सी पे अँड इनव्हॉइसेस, वी पे अँड डायरेक्टली, म्हणजे काय, वी पे गुगल ऍड्स डायरेक्टली, म्हणजे मी स्वतः डायरेक्टली पे करणार.
मग इथं नो करायचं का येस करायचं ते तुमच्यावरती डिपेंडेंट आहे. नंतर चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता. झालं, एवढंच प्रोसिजर होती. झालं का तुमचं अकाउंट क्रिएट? स्नेहलसाठी हे इम्पॉर्टंट होतं. क्रिएट अ 5 कस्टम व्ह्यूज, नको, स्किप केलं. करायचं झालं. आता इथून तुमचा हा झाला डॅशबोर्ड. काय झाला? डॅशबोर्ड. मुझे येईल काय राहिला? तुला येईल का करायला अकाउंट? पलीकडला काय नाव आहे तुझं? नागेश. अनिकेत ना? दुसरं नाव काय तुझं? अनिल. आनंद. अनिकेत आणि अनिकेत 2 नावं तुझे येतं. तर हे अकाउंट क्रिएट करता येईल. हे पहिल्यांदा होतं का इकडे असले बोर्ड वगैरे ज्यावेळेस आपण क्रिएट केलं तेव्हा नाही, आत्ता आले. बरोबर आहे. आता इथं बघा, इथं नंबर आला, 10 डिजिटचा नंबर असतो. तर तुम्ही नवीन अकाउंट क्रिएट केलं तर परत 10 डिजिटचा नंबर क्रिएट होईल. समजलं? आणि आता तुम्हाला कीवर्ड रिसर्च करायचा आहे. मुजीब त्या कोणाचा स्नेहलचा हाच क्वेश्चन होता की सर मी काय करते, अकाउंट लॉग इन केल्यानंतर काय होतं, अकाउंट लॉग इन केल्यानंतर नेक्स्ट होत नाहीये किंवा मला ते गुगल कीवर्ड प्लॅनरचं ऑप्शनच येत नाही. आता तुला कीवर्ड रिसर्च करायला सांगितलं तर तुला कुठं जायचंय? डायरेक्ट टूल मध्ये जायचंय आणि टूल मध्ये गेल्यानंतर प्लॅनिंग मध्ये जायचंय का प्लॅनर मध्ये जायचंय? प्लॅनिंग मध्ये जायचं आणि प्लॅनिंग मध्ये तुम्हाला कीवर्ड प्लॅनर येत आहे. तर ह्याच्यामध्ये जायचं आणि इथं तुम्हाला मी काय सांगितलंय, चाइल्ड केअर साठी काय करायचंय? चाइल्ड केअर साठी कीवर्ड रिसर्च करा. चाइल्ड केअर टाका, एंटर केलं. चाइल्ड केअरला डे केअर पण बोलतात, त्यालाच LKG पण बोलू शकतात. LKG UKG. चाइल्ड केअर म्हणजे काय? छोटी मुलं आहेत तुम्हाला आणि तुम्ही जॉबला येता, त्यांना टाकायचं तिथं, ते सांभाळतात तिथं. अजून काय टाकू शकतो? बेबी केअर पण टाकू. पण लोक बेबी केअर जास्त सर्च करतात का चाइल्ड केअर जास्त करते का डे केअर? हे तुम्हाला माहित नाही. मग त्यासाठी आपल्याला 1 नंबर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे 4 कीवर्ड आपल्याला काढायचे. कारण गुगल ऍड रन करायची तर आपल्याला किंवा SEO करायचा आहे तर हेडलाईन मध्ये कोणता टाकणार? जो सगळ्यात जास्त सर्च करतात तो. नंतर सेकंड वरला कशामध्ये टाकणार? डिस्क्रिप्शन मध्ये. आणि थर्ड वरला कुठे टाकणार? मेटा डिस्क्रिप्शन. त्याच्यामुळे आपल्याला नाहीतर मनानेच आपण टाकले असते आपल्याला जेवढं येतंय तेवढं. समजलं? मग डे केअरला किती लोक सर्च करतात? मग तुम्ही आता मला सांगितलं होतं डे केअरला टाका, पण चुकलं असतं आपल्याला. डे केअरला सगळ्यात जास्त लोक सर्च करतात. समजलं का? का चुकलं माझं काय? बरोबर. मग त्याच्यामुळे तुम्हाला इथं खाली एरो वरती क्लिक करायचं. एरो डाऊन झाला, आता तुमचं झालं सगळं. 1 2 3 हे सगळे कीवर्ड कॉपी करा आणि तुमच्या ऍड मध्ये टाका. मग तुमचं हेडलाईन मध्ये काय येईल? डे केअर नियर मी. हा? नाही, पण आता जर सपोज मी डे केअर केलं, मला डे केअरचेच फोटो दिसणार. मी जर आता दुसरं नाव टाकलं, टाटा कार, काय टाकलं तर तुम्हाला फोटो कोणाचे दिसतील? टाटा कारचेच दिसतील ना. मग तुमचं 2 किंवा 2 पेक्षा जास्त वर्ड असेल तर त्याला लॉंग टेल बोलतात. आणि पण 2 किंवा 2 पेक्षा जास्त आणि ब्रँडचं नाव असेल तर त्याला लॉंग टेल कीवर्ड. मी टाकलं NMD क्लास तर लोक गुगल वरती काय इन्फॉर्मेशन दिसेल? NMD क्लासची दिसेल का दुसरी दिसेल? म्हणजे अप्रोप्रिएट दिसतंय त्याला. मग डे केअर टाकलं तर डे केअर मध्येच येतील लोक. डे केअर मध्ये. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा की जर तुमचं 2 किंवा 2 पेक्षा जास्त, आता असा कीवर्ड आहे कोणता? रेड कार इन पुणे, तर तो पण शॉर्ट टेल झाला. काय झाला? त्याच्यामधून ब्रँडचं नाव येतंय का? जोपर्यंत ब्रँडचं नाव नाही तोपर्यंत तो शॉर्ट टेल आहे. फिजिक्स कोर्सेस इन पुणे, फिजिक्स हा ब्रँड आहे, फिजिक्सच दिसणार ना इन्फॉर्मेशन, त्याच्यामुळे तो लॉंग टेल कीवर्ड. मग तुम्ही हे कीवर्ड डे केअर नियर बाय मी, डे केअर, चाइल्ड केअर, असे कीवर्ड तुम्ही चाइल्ड केअर नियर मी, हे ब्रँडचं नाव आहे, ते जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. सगळं टाका. प्री स्कूल, डे केअर, प्री स्कूल पण लोक टाकतात तर ते पण सगळं चेक करा. ह्याला जर रँकिंग करायचं जर असेल, डे लो जे आहेत ते लो म्हणजे जास्त ऍड रन करत नाहीत, जास्त यूज केले जात नाहीत ते कीवर्ड ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. पण हा जो कीवर्ड आहे ना, बेबी, डे केअर, नियर मी, तर ह्याला रँकिंग करण्यासाठी किती दिवस लागतील? 6 ते 12 महिने. किती? 6 ते 12 महिने. नाही, मीडियम जर असेल तर 3 महिन्यापर्यंत, 3 ते 6 महिने. लो जर असेल तर 1 ते
3 महिन्यापर्यंत आणि हाय असेल तर 6 ते 1 वर्षापर्यंत. मग इथं हाय कॉम्पिटिशनच नाही. कोणत्याच कीवर्डला मीडियम आहे. डे केअर अराउंड मी आणि गुड डे केअर नियर मी. ह्याच्यासाठी काय करतात लोक, पण आता ह्याला मीडियम आहे, पण हे मी घेणार का? फक्त 10 ते 100च लोक असतात म्हणून मी तो घेणार नाही. मग कीवर्ड रिसर्च कसं करायचं समजलं सगळ्यांना. आणि आता ह्याच्यावरून टायटल डिस्क्रिप्शन आणि मेटा डिस्क्रिप्शन उद्या तुम्ही लिहून आणा. कोणाला आतापर्यंत काय प्रॉब्लेम आहे? आता तुम्ही काय करणार, हे जरी मी क्लिअर केलं, काय प्रॉब्लेम आला, डायरेक्ट कुठं जायचं, इथे नवीन कॅम्पेन रन करायचंय, न्यू कॅम्पेन मध्ये जायचं. न्यू कॅम्पेन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट प्रोसिजर स्टार्ट करायचं. इथं काय करायचं, स्किप करायचं. आले का गोल? टोटल ऑब्जेक्टिव्ह किती असतात? फेसबुक मध्ये किती ऑब्जेक्टिव्ह असतात? 6. इथं किती ऑब्जेक्टिव्ह येतं? 7. सेल्स करायचंय, लीड करायचंय, वेबसाईट ट्रॅफिक करायचंय, ऍप प्रमोशन करायचंय, अवेअरनेस करायचंय, लोकल स्टोअर व्हिजिट अँड प्रमोशन करायचंय, क्रिएट अ कॅम्पेन विदाउट. तर इथून तुम्हाला प्रॉपर ऑब्जेक्टिव्ह सिलेक्ट करता आलं पाहिजे. समजलं? तुमचं जीवनाचं उद्दिष्ट तुम्हाला माहित असलं पाहिजे. तुम्हाला एमपीएससी द्यायची का यूपीएससी द्यायची, का तुम्हाला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करून डिजिटल मार्केटिंग मध्ये जॉब करायचा आहे, का आयटी मध्ये, का ट्रॅक्टर ड्रायव्हर व्हायचंय, का डॉक्टर व्हायचंय, का कंडक्टर व्हायचंय. पण तुम्ही स्वप्न जर डॉक्टरचं धरलं तर तुम्ही कंडक्टर नक्की होता. बरोबर आहे ना? हा, स्वप्न मोठं बघा, म्हणजे तुम्हाला त्याच्या खालचं तरी. तुम्ही जर कलेक्टर व्हायचं ठरवलं तर तुम्ही सिक्युरिटी गार्ड नक्की व्हा. आजचं लेक्चर इथं संपू. उद्या आपली ट्रिप जाणार आहे. किती लोक इच्छुक आहेत? बस केली मोठी. बोला, ऑनलाईन ऑफलाईन. टोटल खर्च 2,500 आहे, पण त्याच्यातले 1,500 एनएमडी भरेल आणि बाकीचे 1,000 रुपये तुम्हाला भरण्यात येतील. लोकेशन काय आहे? लोकेशन ग्रुप मध्ये टाकलेल. तुम्ही ग्रुप मध्ये आहेत का? कुठे आहे आपलं? मलाच माहित नाही. दिव्यागड. दिव्या पण येणार आहे. आग्र्यावर येणार आहे. नाही नाही, दिव्या येणार आहे आग्र्यावर. आपली दिव्या हो. 30 लोक आहेत टोटल. 5 टीचर आहेत. 35 लोकांची बस आहे. डीजेची सोय केली. प्यायचं पाणी आहे. जाताना एक टाइम नाश्ता आहे. संध्याकाळी हाय टी आहे. नंतर डिनर पण आहे. स्विमिंग पूल आहे. परत डान्स आहे. बोनफायर आहे. सकाळी उठून परत नाश्ता आहे. नंतर काय लोकेशन, तुम्हाला काय बीच वरती जायचं असेल तर बीच वरती जा. कोणाला डान्स करायचा आहे, रील बनवायचे, रील बनवा. नंतर संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला आपापल्या घरी यायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा, कारण ऑलरेडी त्यांनी बुक केलेले. हे इन्फॉर्मेशन तुम्ही 4 वाजेपर्यंत दिली तर तुमचा नंबर लागेल, नाहीतर मग दिल्या घरी तुम्ही सुखी राहा. ऑफलाईन मध्ये कोण इच्छुक आहेत त्यांची नावं सांगा. मुजीब शेख. तुम्ही येत आहे का? मंगेश पाटील. काय नाव आहे? मंगेश पाटील. मंगेश पाटील. मंगेश पाटील. कन्फर्म. विशाल बिरजदार. नाही नाही रे. मंगेश पाटील, मुजीब. अजून कोण येत आहे? तुम्ही नव्हते ना आले त्या दिवशी? आता तुमचं का बरं? घरी चालू. का बरं? मग सर्दीच्या गोळ्या घेऊ ना. विकेंडला नको. तू का हे येत ना म्हणून तुम्ही येत नाही का? मग ह्यांना घ्या ना कोर्स पुढे. तुम्ही येताय का? चला की. कोणी येत नाही सर, माझ्या ओळखीत ते नाही. येतं की. हो, हे आहे मंगेश. मुझे भाव आहे. मंगेश हा, पाटील. तर येतो. तुमचं नाव काय? स्वप्नील. ए काय प्रॉब्लेम नाही, नको प्रॉब्लेम कराय का? मासे खा तुम्ही फक्त तिथं. ऑनलाईन मधून कोण आहे का इच्छुक अजून?
तेजस पुंडे, अक्षय सोनवणे. हा बोला ना. थोडा टाइम सांगतो. हो सांगा मला.